श्रीराम। ओम नमः परमहंसाय स्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे। वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरुष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। यन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री तुलसी के पदकमल बार बार सिरनावऊं गुण गावहूँ सिया राम के हनुमत हो सहायों। नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। कृपारूपिणी कल्याणी श्रीराम प्रियसी जानकी कारुण्यपूर्णनयनी कृपादृष्ट्यावलोकय। आइए हनुमंत विराजिए कहों कथा मति अनुसार प्रेम सहित गादी धरो पधारिए पवन कुमार। सियावर रामचंद्र की जय। नमन पाद पद्मों में है नमन पाद पद्मों में बारंबार बाबा तुलसी। कलिकुटिल जीवन स्थार हेतु अवतार बाबा तुलसी। है सकल धन्य जिन गाए है सकल धन्य जिन गाए उदार चरित तुलसी। कलिकुटिल जीवन स्थार हेतु अवतार बाबा तुलसी। कलिकुटिल जीवन स्थार हेतु अवतार बाबा तुलसी। राजापुर की धरा धन्य तव जन्मभूमि कहला करके। माहुलसी की कोक धन्य तव जननी का पद पा करके। धन्य पिता परिवार गोत्र कुल धन्य जगत यश गा करके। भारत धन्य भारती धन्य मानस सलिल नहा करके। वे सकल धन्य जिन गाए वे सकल धन्य जिन गाए
चरित उदार तुलसी कलिकुटिल जीव निस्तार हेतू अवतार बाबा तुलसी कलिकुटिल जीव निस्तार हेतू अवतार बाबा तुलसी. भगवत पूज्यपाद कवी कुलदिवाकर संत शिरोमणी श्री गोस्वामी तुलसीदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चालत असलेला हा श्री रामचरितमानस पारायण सोहळा आणि त्या समापनाच्या वेळेवरती आपण सर्वांनी गोस्वामी तुलसीदासजींच्या जयंतीचा अवसर प्राप्त करून त्यांच्या चरित्राचं गान करण्यासाठी मला बोलावल्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. भगवत पूज्यपाद श्री गोस्वामी तुलसीदासजी यांचा अवतार श्रावण शुद्ध सप्तमी या तिथीला झाला. त्यांनी जे कार्य केलं आहे त्या कार्याची स्मृती म्हणजे गोस्वामीजींची स्मृती आहे. जगामध्ये हजारो लोक जन्माला येतात, करोडो लोक येतात, पण प्रत्येकाची जयंती प्रत्येकाची पुण्यतिथी साजरी केली जात नाही. इथं आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून जगाला काय दिलं गेलेलं आहे त्या देण्याबद्दल त्यांची पुण्यतिथी त्यांची जयंती साजरी होते. श्री गोस्वामीजीच्या या चरित्राचं अवगाहन करण्यास अगोदर श्री पद्मनाभ महाराजांनी खूप सुंदर चिंतन मांडलं. शास्त्रोक्त चिंतन ज्याला म्हणलं जातं ते पद्मनाभ महाराजांचं होतं. आता शास्त्रविरुद्ध चिंतन कसं असतं ते मला बघून समजून जाईल. महाराज म्हणाले की श्रवण करायला भेटतं ते भाग्यवान असतात. मी इथं आल्यानंतर तेच विचार केलो. महाराजांचं प्रवचन मी प्रथम धुंडा महाराज देगलूरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपूरमध्ये ऐकलो होतो. महाराजी खूप वर्ष झाले मला सगळं ऐकून. ते वाटलं माझं पण भाग्य थोडं उजळून घ्यावं म्हणून मी पण थोडं ऐकून घेतलं. महाराजांची वाणी शुद्ध, शास्त्रशुद्ध वक्तव्य अंतकरणाला प्रभावित करतं. त्यांना प्रणाम. तुम्हा सगळ्या श्रोत्यांना, सगळ्या रामभक्तांना प्रणाम. आपण किती भाग्यवान आहेत या भाग्याची तुलना, या भाग्याचं वर्णन आमच्यासारख्या दासाकडून होत नाही. श्री नामदेवजी महाराज म्हणतात, ज्याच्या मुखातून एक वेळेस भगवंताचं नाव यायचं झालं तर करोडो जन्माची पुण्याची सामुग्री त्याच्या पदरी असायला पाहिजेत, तरच देवाचं नाव मुखाला येतं, अन्यथा येत नाही. कोटी जन्माची असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे. मग आपण रामाची एवढी सेवा करता, आपण किती भाग्यवान असाल. आणि तुम्ही रामाची एवढी सेवा करता, तुमची सेवा करण्याचं भाग्य मला भेटलेलं आहे. मी पण भाग्यवानच आहे. पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गोस्वामी तुलसीदासजी चतुशताब्दी पुण्यस्मरण उत्सवानिमित्त पांडुरंगाच्या मंदिरामध्ये 9 दिवस 400 वर्ष पूर्ण झाले म्हणून 400 लोकांच्या माध्यमातून रामचरितमानस पारायण करून घेतलं. यातले बरेच जण त्यात होतेही. नंतर आमच्या बिदर जिल्ह्यामध्ये पण 1000 लोकांना बसून रामचरितमानस पारायण करून घेतलं. तिथं रामकथा केली, बिदरला रामकथा केली. पण तिथले श्रोते रामचरितमानस पारायण करणारे होते, पण रामचरितमानस पाठ नसलेले होते. पण इथले रामचरितमानस पाठ असलेले आहेत. कारण 108 पाठ हे साधी गोष्ट नाही. ह्याला खूप मोठं भाग्य लागतं.
नाहीतर काही काही लोकांचं भाग्य एवढं विचित्र असतं, देवाचं नाव चुकूनसुद्धा तोंडाला येत नाही. एक होता महाराजजी, चरित्राला प्रारंभ करण्याच्या पूर्वी थोडंसं भाग्याबद्दल बोलून चरित्र प्रारंभ करतो. काही काही लोक एवढे दुर्भाग्य असतात, कधी देवाचं नाव मुखाला येत नाही. म्हातारे होतात, बाजेमध्ये सोडून मरतील, पण देवाचं नाव चुकूनसुद्धा तोंडाला येऊ देत नाहीत. असं घरामध्ये एक शेठ होता, भरपूर संपत्ती वगैरे कमावली होती, मुलं चांगले होते, पण देवाचं नाव चुकूनसुद्धा कधी घेतला नाही. पोरांनी विचार केलं कधीतरी बाबाच्या तोंडाला देवाचं नाव यायला पाहिजे. नाव घ्या देवा, बाबाचं नाव घ्या, राम म्हणा, शिव म्हणा, हरी म्हणा. ते शिवशिव म्हणेल म्हणून घरामध्ये एक मोठ्या शेंगाचं पोतं होतं, ते पोतं फाडलं पोरांनी. अरे ते पोतं शिवा 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 म्हणेल, देवाचं नाव मुखाला येईल. तर ते म्हातारं एवढं जबरदस्त होतं, ते म्हणलं दाबण घ्या आणि त्या पोत्याला टाके घाला, पण शिवा शिवा म्हणलं नाही. असे असतात काही. मराय टेकलं म्हातारं म्हणून पोरांनी रामाच्या मंदिराच्या जवळ त्याला घेऊन जावं आणि विचारावं हे काय आहे. तर म्हातारा म्हणेल रामाचं मंदिर आहे, या नावाने या निमित्ताने तरी रामाचं नाव मुखाला येईल. बाबा मंदिराच्या जवळ नेलं, बोले क्या है. तो बुड्ढा बोल पड़ा, जहाँ जहाँ गऊ होता है वहाँ वहाँ ऐसा होता है. जहाँ जहाँ गऊ होता है वहाँ वहाँ ऐसा होता है. पोरांनी विचार केला, म्हातारीतून नाव घेत नाही, याला रामाच्या समोरून उभं करा म्हणून विचारावं ते काय आहे, कोण आहे, तर नाव घेईल. उचलून रामाच्या समोर घेऊन गेला आणि सांगितलं हे मध्ये कोण आहे. तो बुड्ढा बोला, जहाँ जहाँ गऊ होता है वहाँ वहाँ ऐसा होता है, और जहाँ जहाँ ऐसा होता है वहाँ वहाँ ओ होता है. पण देवाचं नाव घेतलं नाही. म्हाताऱ्याला घराकडे घेऊन गेले. शेवटी म्हातारा मेला. देवाचं नाव तरी तोंडाला आलं नाही. आता मेल्यानंतर याचे हाडे तरी गंगामध्ये अर्पण करावेत म्हणून त्याची जी अस्थी होती ती अस्थी गंगेमध्ये अर्पण करण्यासाठी कोण जाईल. मधवा मुलगा म्हणला मी जातो. त्याच्यापेक्षा 4 मुलं होते, सगळ्यात शेवटचा मुलगा म्हणला मी जातो. त्याच्याकडे अस्थी दिली. तो अस्थी घेऊन हरिद्वारला निघाला. जात असताना दिल्लीचं स्टेशन लागलं, उतरला आणि जसा दिल्लीच्या स्टेशनवरती उतरला त्याच्या कॉलेजचा एक मित्र त्याला भेटला. आणि किती दिवस कुठं काय सगळी बोला चालली झाली, आपण कॉलेजचे मित्र होतो, म्हणजे 20 वर्षानंतर भेट झाली आहे. आता माझ्या घरला गेल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही. म्हणे चल माझ्या घरला. म्हणे मी येण्याच्या अवस्थेमध्ये नाही, मी येऊ शकत नाही सुद्धा. काहीही सांगू नको, पहिले माझ्या घरी चल पहिले घरी. तो हात धरून घराकडे घेऊन गेला. घरामध्ये बसले, चहा झाला, नाश्ता झाला, जेवण झालं. म्हणजे आपण कॉलेजला असताना प्रत्येक रविवारी आपण शो बघायला जात होतो, थिएटरला जात होतो. म्हणे एवढ्या वर्षानंतर भेटलोत ना, आता पहिले तो मोका चुकायचा नाही. म्हणे चल. अरे म्हणे मी जाऊ शकत नाही. म्हणे चल पहिले. दोघं शोला गेले, थिएटरला पिक्चर बघण्यासाठी गेले. घरामध्ये त्याच्या मित्राची मंडळी होती. तिला एक खूप चांगली सवय होती. जी मित्राची मंडळी होती तिला खूप चांगली सवय होती, आलेल्या पाहुण्याची बॅग चेक करायची. कोण का पाहुणा आहे ना त्याची बॅग चेक करायची. असं काही काही असते. आता इथं कोणी नाही आहे. ती बॅग चेक करू लागली आणि बॅग चेक करत असताना ती पिशवी मिळाली ज्यामध्ये अस्थी होते, हाडं होते. ती विचार केली काय माणूस आहे, मांस खाल्ल्यानंतर त्याचे हाडं सोबत घेऊन फिरायचे असतात का. ज्यावेळेस मित्र थिएटरहून घराकडे आला, बॅग घेतली, हरिद्वारला निघाला. हरिद्वारला जाऊन ब्राह्मणाला बोलावला. म्हणे अस्थि विसर्जन करायचं आहे, पूजा सांगा, पाठ काय, विधी काय सांगा. तो ब्राह्मणाला सगळे विधी केला. म्हणे अस्थि घेऊन या. जसा बॅगमध्ये हात घातला, सर्वीकडे शोधून पाहिला, पण अस्थि काही भेटेच ना. कुठं गेली अस्थि. बॅग पूर्ण उघडून पाहिली, पालती घातली, पण अस्थि काही भेटलीच नाही. अरे म्हणे आपण मित्राच्या घरी गेलो होतो आणि
मित्राच्या घरात चुकून राहिला असेल, आपण जाऊन परत घ्यायचं आणि यायचं, विसर्जन करायचं. तो परत दिल्लीला गेला, मित्राच्या घरी गेला. मित्राला म्हणला, अरे म्हणे माझी बॅग, त्याच्यामध्ये एक अस्थिची थैली होती, माझ्यासोबत नाही. तो म्हणला थांब जरा. आणि काय म्हणे, माझ्या मंडळीला एक खूप चांगली सवय आहे, तिला विचारून बघू काय सवय आहे. म्हणे आलेल्या मित्राची प्रत्येक पाहुण्याची थैली पिशवी ती चेक करते. तिला विचारलं, म्हणे याच्या पिशवीमध्ये काही काढून घेतली का तू? म्हणे तुमच्या मित्राला एवढंही कळत नाही. म्हणे मांस वगैरे खाल्ल्यानंतर त्याचे हाडं टाकून द्यावेत का पिशवीत घेऊन फिरावेत? मग म्हणे ते सगळं हाडे मी घेतले आणि डस्टबिनमध्ये टाकून दिले. म्हणे डस्टबिन म्हणे म्युन्सिपाल्टी घेऊन गेली. आता कुठं शोधावे धडे? ते नाराज होऊन घराकडे आला. मोठ्या भावाने विचारलं, म्हणे काय रे, काय नाराज काय झालं? म्हणजे खूप विचित्र कथा झाली, हाडं काही गंगेमध्ये समर्पण करू शकलो नाही. मोठा भाऊ म्हणला, मला माहिती होतं असं काहीतरी होईल, म्हणून एक लहानसं हाड असते मी सांभाळून ठेवली आहे. आता आपण ही एकच असते घेऊ, सगळे मिळून जाऊन आणि गंगेमध्ये समर्पण करू. सगळ्यांना मान्य झालं. सगळे निघाले, घरचे घरबार, 4 भाऊ 4 सुना, परिवार एवढीच राहिली होती. असती लहान डबी होती पितळेची, त्याच्यामध्ये एक डबी होती, त्यामध्ये घालून ठेवली होती. आणि ते डब्बी घेऊन गंगेला गेले. हरिद्वारला पूजाविधी वगैरे सगळी झाली. आणि जशी ती डब्बी गंगेमध्ये अर्पण करणार, तेवढ्यामध्ये जो सगळ्यात लहान भाऊ होता, त्याची जी पत्नी होती, तिला गंगेवरती एवढं प्रेम आलं की ती गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेली. आणि जसे गंगेमध्ये बुडी मारून स्नान करू लागली, इकडून अस्थिची ती डब्बी होती ती विसर्जन केली. ती लहान सून स्नान करून हातात पाणी घेऊन वरी येत असताना बरोबर ते डब्बी हातामध्ये आली. ती म्हणजे गंगा मैयाचा प्रसाद आहे, पुन्हा सोडून देता येत नाही. प्रसाद आहे, याला घराकडेच घेऊन जायला पाहिजेत. ती तेवढी डब्बी घेऊन घराकडे आली. सगळ्याला आनंद वाटला. अस्थी एक का होईना विसर्जन झाली. सगळे घराकडे आले. आता गोड जेवण करायचं सगळं असतं. त्यावेळेस सून म्हणाली, मला तुम्हाला एक दाखवायचं आहे. म्हणे काय दाखवायचं आहे? म्हणे गंगा मैयाचा प्रसाद आहे. सगळे घरातले परिवारातले लोक गोल बसले आणि बघू लागले, काय प्रसाद आहे, काय प्रसाद आहे. तेवढ्यामध्ये ती डब्बी घेऊन आली, तिने ठेवली मध्ये. सगळं काय प्रसाद आहे बघत होते, उघडू लागले. आणि जसं उघडले, म्हाताऱ्याचं असती जशाला तशी येते. तात्पर्य काय? जो देवाचं नाव चुकूनही मुखाला घेत नाही, येत नाही ज्याच्या मुखाला, जो घेत नाही त्याची अस्थिसुद्धा गंगा माता स्वीकार करत नाही, हे त्याचं दुर्भाग्य आहे. आणि आपण रात्रंदिवस भगवंताचं नाव घेता, 108 रामचरित मानसचे पाठ करता, आपण किती भाग्यवान आहेत. असे सगळे भाग्यवान लोक आज मला भेटलेले आहेत, हे माझं भाग्य आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रवचन कीर्तन करत असताना, कथा करत असताना आमच्यासमोर सामान्य लोक असतात. आज माझ्यासमोर चाणाक्ष लोक आहेत. सामान्य भेटले की वेगळी कंडिशन असते. महाराजासारखे आपल्यासारखे श्रोते असतील की दडपण येतं. काय येतं? दडपण येतं, नाहीतर दडपून देता येतं. सामान्य असले तर दडपून देता येतं. आज दडपणामध्ये आहे, त्यामुळं बोलत असताना काही जर चुकलं तर समजून घ्या, मी दडपणामध्ये आहे, दडपून देत नाही आहे. गोस्वामी तुलसीदासांचं चरित्र अतिशय अलौकिक चरित्र. त्या चरित्राला प्रारंभ करायचा आहे. जग ज्यांच्या ऋणामध्ये कायम ऋणी राहावं, ज्यांच्या ऋणातून उरीन कधीच होता येत नाही, असे जर कोण असतील तर ते संत महात्मे आहेत. आपल्या संस्कृतीचा छाप, आपल्या संस्कृतीला जगाच्या पटलावरती जर कुणी ठेवला असेल तर ते गोस्वामी तुलसीदासजी आहेत. आज भारतामध्ये अनेक ग्रंथ आहेत, त्यामधील भगवद्गीता ग्रंथ हा सगळीकडे प्रचलित आहे. आणि भगवद्गीतेच्या नंतर जर जगामध्ये सगळ्यात जास्त प्रचार कोणता ग्रंथाचा असेल तर ते म्हणजे रामचरित मानस आहे. असे रामचरित मानस ग्रंथ
वाल्मिकींनी जे रामायण लिहिलं शतकोटी प्रविस्तरम 100 करोड श्लोकाचं होतं, पण एवढा मोठा ग्रंथ कुणालाही अध्ययन करता येत नाही, म्हणून 24,000 श्लोकामध्ये वाल्मिकींनी त्याचा सार घेतला. जो सागर था वाल्मीकि ने सागर को घागर में भर दिया, लेकिन गोस्वामी तुलसीदास जी ने सिंधु को बिंदू में भर दिया है. असे गोस्वामी तुलसीदासजी यांचा अवतार होण्याच्या अगोदर काय, परमात्मा अवतार घेण्याच्या अगोदर ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस परमात्मा दुष्टांचा संहार करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी, साधू संतांचं रक्षण करण्यासाठी एखाद्या वीर पुरुषाला पाठवतो आणि दुष्टाचा संहार करतो. ज्याप्रमाणे भीमाला पाठवून बकासुराचा वध झाला. काही वेळेस ऋषीमुनीच्या समुदायाला पाठवतो आणि दुष्टाचा संहार करतो. ज्याप्रमाणे वेनाचा संहार करण्यासाठी ऋषीमुनीचा समुदाय जाऊन वेनाचा संहार केला. काही वेळेस परमात्मा दुष्टांमध्ये भांडणं लावतो आणि दुष्टाचा संहार करतो. सुंदोपसुंदाची कथा आहे. आणि काही वेळेस परमात्मा स्वतः येतो आणि दुष्टाचा संहार करतो, धर्माची स्थापना करतो, साधू संतांचं रक्षण करतो. पण परमात्म्याला इथं येऊन परमनंट राहता येत नाही. त्यावेळेस परमात्मा अशा एका मोठ्या महात्म्याला पाठवतो. त्यांच्या माध्यमातून एखादं असं ग्रंथ निर्माण होतं. त्या ग्रंथाच्या आधारावरती संसार शेकडो वर्ष, हजारो वर्ष त्या ग्रंथाचा मागोवा घेत घेत सत्पथावरती चालतील. आणि अशा संतांना पाठवलं. ते संत म्हणजे श्री गोस्वामी तुलसीदासजी आहेत. गोस्वामी तुलसीदासजींच्या जीवनाच्या मागे खूप मोठ्या कथा आहेत. गोस्वामीजी वाल्मिकीच आहेत. कली कुटील जीव निस्तार हेतू वाल्मिकी तुलसी भयो, वाल्मिकीच तुलसी रूपाने आले, याची वेगळी कथा आहे. ज्या वेळेस वाल्मिकींनी रामायण लिहिलं त्यानंतर हनुमंतांनी रामायण लिहिलं, ज्याला हनुमान नाटक म्हणलं जातं. रामाला आणून दाखवलं, प्रभू बघा रामायण कसं आहे मी लिहिलेलं. रामाने सांगितलं मला वाचण्यासाठी वेळ नाही, आपण वाल्मिकींना दाखवा. वाल्मिकींनी वाचून पाहिलं, विचार केला, हे जर रामायण पृथ्वीवरती संसारामध्ये प्रचलित राहिलं तर माझ्या रामायणास कुणीही विचारणार नाही. म्हणून वाल्मिकींनी हनुमंताला एक दक्षिणा मागितली. म्हणे एक दक्षिणा द्याल मला, मी तुमचं रामायण पूर्ण वाचलं आहे. म्हणे काय दक्षिणा पाहिजे, द्याल, निश्चित देतो, मी रामाचा भक्त आहे. रघुकुलरीत सदा चली आई. बोला काय पाहिजे. म्हणे तुमचं रामायण समुद्रामध्ये विसर्जन करून ठेवा, समुद्रामध्ये विसर्जन करा. म्हणे का. म्हणे तुमच्या रामायणासमोर माझ्या रामायणाला काहीच किंमत राहणार नाही. आणि मला रामाने सांगितले लिहिण्यासाठी मी लिहिलोय, नारदांनी सांगितलं लिहिण्यासाठी लिहिलोय, ब्रह्मदेवानी सांगितलं लिहिलोय. एक सुद्धा याच्यामधली अक्षर इकडचा इकडं नाही. रामाची घटना जशी आहे तशीच मांडली आहे. किती तंतोतंत वाल्मिकीने लिहिलेलं आहे. खर दूषणसोबत युद्ध करत असताना भगवान श्रीरामजींनी एक पाय मागं घेतला, युद्धामधून एक पाय मागं घेतला, हे वाल्मिकीने लिहिलं. हनुमंतांना पसंत आलं नाही, लक्ष्मणाला पसंत आलं नाही, सीताजींना पसंत आलं नाही. कारण आमची परंपरा आहे, जिनके लह इन रिपु रणपीठी. आम्ही सगळं देऊ शकतो पण दोन गोष्टी कुणाशी देऊ शकत नाही. एक म्हणजे स्त्रीवरती दीठ आणि शत्रूला पीठ. आणि रामानी युद्धात पाय मागं घेतला, हे खोडून टाका. वाल्मिकींनी सांगितलं मी जे लिहिलं आहे ते तंतोतंत खरं आहे. म्हणजे चला रामासमोर बघू. ज्यावेळेस रामासमोर घेऊन आलं तो श्लोक मी आणला नाही इथे. वाल्मिकींनी सांगितलं भगवान हे काय खरं आहे काय खोटं आहे सांगा. खर दूषणासोबत युद्ध करत असताना आपण एवढे जवळ आला होतात की त्या खराच्या छाताडामध्ये मुष्टिका मारण्यासाठीही जागा नव्हती. त्यावेळेस तुम्ही एक पाऊल मागं घेतलात आणि मुष्टिका मारलात. खरं आहे की खोटं आहे. रामाने सांगितलं अगदी बरोबर आहे. म्हणजे एक पाऊलसुद्धा वाल्मिकींनी चुकलं नाही. असं मी रामायण लिहिलोत आणि तुमच्या रामायणासमोर माझ्या रामायणाला काहीच किंमत राहणार नाही, म्हणून समुद्रामध्ये विसर्जन करून टाका. हनुमंतांनी विसर्जन केलं. पण पुन्हा वाल्मिकींना श्राप दिला, तुम्ही माझं रामायण गुप्त करून टाकलात, लुप्त करून टाकलात. मी तुम्हाला श्राप देतो, तुम्हालाच कलियुगामध्ये तुळशीदासांच्या रूपाने अवतार घ्यावं लागेल आणि जे रामायण मी समुद्रामध्ये बुडवलंय ते रामायण तुम्हाला पुन्हा लिहून काढावं लागेल.
म्हणून कली कुटील जीव निस्तार हेतू वाल्मिकी तुलसी भयो. ते वाल्मिकीच तुळशीजींच्या रूपामध्ये आले. भारत के नभका प्रभापूर्य शीतल छाया संस्कृती सूर्य. हे शीतल छाया आहे. वाल्मिक गोस्वामीजीबद्दल बोलत असताना आमचे गुरुवर्य चंद्रशेखरजी महाराज एक वाक्य बोलतात. इथं वाक्य आहे शीतल छाया. महाराष्ट्रामध्ये तुकोबार आहे आणि उत्तर भारतामधले कबीरदासजी, महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबार आहे आणि उत्तर भारतामध्ये तुलसीदासजी सारखे आहेत. दोघेही मवाळ शब्दामध्ये आपलं मांडणी मांडतात. असे गोस्वामीजी यांचा जन्म संवत 1554 श्रावण शुद्ध सप्तमी राजापूर या ठिकाणी झाला. बरेच लोक यामध्ये मतभेद करतात की आमच्या ठिकाणी झाला. प्रत्येक गावाचे नाव वेगळे वेगळे सांगतात. पण गोस्वामीजी बोलतात गोस्वामीजी म्हणतात तात मात सब विधी तुलसी के. ज्या ठिकाणी तुलसी रामायणाचं पारायण होते तिथंच माझे माता पिता आहेत. मुरारी बापूचा भाव आहे. राजापूरमध्ये जन्म झाला. हळूहळू गोस्वामीजी मोठे होणार. पण याच्या अगोदरच गोस्वामीजींच्या जीवनामध्ये एक खूप मोठी घटना घडली. मूळ नक्षत्रावरती जन्म झाल्यामुळे गोस्वामीजींच्या जन्मताच त्यांचे वडील मरून गेले. जन्म झाल्याबरोबर प्रत्येक मुलगा रडतो. त्याची काही विधी असते, तो विधी करतो. पण गोस्वामीजी जन्मताच रडले नाहीत. जन्मल्याबरोबर त्यांच्या मुखातून राम 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 शब्द आला. अरे हा मुलगा बोलतोय, बघा मुलगा कसा आहे. बघितलं तर गोस्वामींच्या मुखामध्ये 32 दात होते. ज्यावेळेस बघितलं 32 दात आहेत आणि जन्मल्याबरोबर बोलतोय, अरे हे कोणी सामान्य नाही, हे राक्षस आहे वाटतं. हा सामान्य नाही, कारण पार्वती मातेंनी राक्षसांना वरदान दिलेलं आहे. सद्योपलाब्धी गर्भस्य प्रसूतस्य सद्य एवच प्राप्त एव यो मातुर मातुरेव व्यसमः. राक्षसांना एक राक्षसी आपल्या पतीसोबत वनामध्ये विहार करत असताना बाळकाला जन्म दिली. बाळकाला तिथंच टाकून पुन्हा विहार करत फिरू लागली. ते बाळक रडत असताना पार्वती मातेने बघितलं बाळ कोण रडतंय, कोण आहे. शिवजींनी सांगितलं राक्षसांची संतान आहे. जण पार्वती मातेने बघितलं आणि वरदान दिला. याच्यानंतर राक्षसांना जी कोणी संतान होईल, गर्भधारणा होताच लगेच प्रसूती होईल आणि प्रसूती होताच लगेच ते बाळक आपल्या मातेच्या एवढा मोठा होईल. हा वरदान पार्वती मातेने दिल्यामुळे सगळे राक्षस मोठे होतात. त्याचप्रमाणे हाही मोठा होत असेल. हा राक्षस आहे म्हणून सगळ्यांनी गोस्वामीजींचा द्वेष करू लागले. गोस्वामीजी हळूहळू एक दिवस झाला, दुसरा दिवस झाला. हा राक्षस आहे म्हणून सगळेजण गोस्वामीजींना याला मारून टाका, याला ठेवू नका असं बोलू लागले. बोलत असताना आई ती आई असते. एखाद्या वेळेस पुत्र कुपुत्र जन्मू शकतो, पण माता कुमाता होऊ शकत नाही. म्हणून ठेवा होते, डिस्टर्ब होते. कुमाता होऊ शकत नाही. प्रत्येकाची शंका बळावली आणि बळावल्यामुळे हुलसी मातेनी आपला एकुलता एक बाळक आपल्या दासी चुनियाला दिला. आपले सगळे वस्त्र आभूषण दिले आणि याचं पालन पोषण कर म्हणून सांगितलं. ती बाळकाला घेऊन निघून गेली. जशी बाळकाला घेऊन निघून गेली इकडे हुलसीचा पण देह पडला. आई गेली, बाप गेला. अरे हा बाळक खूप विचित्र आहे. ज्यांच्या पोटी जन्मला तो आईबापांना मारून टाकला. काही ठिकाणी बाप जिवंत होते अशी कथा आहे, अशी पण कथा आहे. आई मेली, बाप मेला. बाप काही ठिकाणी असं वर्णन आहे. ज्यावेळेस चुनिया दासी सांभाळू लागली, सांभाळत असताना 1, 2, 3, 4 दिवस होत असताना बालक 5 वर्षाचा झाला. आणि 5 वर्षाचा झाल्यानंतर त्या चुनियाला साप चावला आणि चुनियाही मरून गेली. ज्यावेळेस चुनिया दासी मरून गेली, सगळ्याची शंका आणखी प्रबल झाली की जो या बाळकाला अन्न पाणी देतो, जो सांभाळतो, तोही मरतो. म्हणून याला कुणीही अन्न द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही. निराश्रित झाले.
ज्यांच्या आश्रयाने आज जग चालतं ते निराश्रित झाले, ज्यांना जगाचा आधार आहे ते निराधार झाले. गोस्वामीजी, पर्वताप्रमाण भूक होती, पण पोटामध्ये टाकण्यासाठी एक घासभर अन्न भेटत नव्हतं. गोस्वामीजी प्रत्येकाच्या घराघरासमोर जायचे, मला काहीतरी खायला द्या, मला भूक लागली आहे, मला पाणी द्या, माझा जीव कासावीस होतोय. लोक विचार करू लागले, जी हिला सांभाळत होती तीही मिली, जी जन्म दिली तीही मिली, आणि आम्ही जर याला अन्न पाणी दिलो तर याचं दुर्भाग्य आमच्यावरती आलं आणि आम्हाला जर काही कष्ट आले तर. म्हणून गोस्वामीजींना कुणी पाणीही दिलं नाही, कुणी अन्नही दिलं नाही. गोस्वामीजी आपलं दुःख व्यक्त करतात. गोस्वामीजी बोलतात, द्वार द्वार दीनता कहीं, काढी हृद परिपाऊ. द्वारावरती या दाताला चावायला काही भेटलं नाही, दात दुखत आहेत, काही खायला भेटलं नाही, दात दुखत आहेत, काहीतरी खायला द्या. द्वार द्वार दीनता कहीं, काढी हृद परिपाऊ. है दयाल दुनी दस दिशा, दुख दोष दलन क्षमा, कियोन संभाषण काऊ. कुणी बोललं सुद्धा नाही, खायला प्यायला द्यायची गोष्ट दूर राहिली, कुणी बोललं सुद्धा नाही. गोस्वामीजी कान लावून वाट बघत होते, कुठं कशाचा तरी आवाज येतोय का, कुठं वाद्य वाजत असेल ना तर त्या ठिकाणी काहीतरी खायला भेटेल. वाट बघायचे, कुठं काही वाद्य वाजते का, कुणाच्या घरात काही श्राद्ध आहे का, काही उत्सव आहे का. वाट बघायची, फिरत फिरत फिरायचे, कुठं तरी पिंड ठेवला तर खाण्यासाठी काही नसल्यामुळं ते पिंड भक्षण करायचे. जर कोणी कुणाच्या दरवाजासमोर गेलं तर लोक दरवाजे बंद करायचे. गोस्वामीजी व्याकुळ होऊन भीक मागायचे, आणि कोणी जर 4 हरभरे हातामध्ये ठेवले तर धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त झाला, एवढा आनंद व्हायचा. यदि हाथ हमारे धर दे, कोई 4 चनन के धानी, निर्धन अनाथ ये बालक, फल 4 उसी को माने. यदि हाथ हमारे धर दे, कोई 4 चनन के दाने, जनमत भयो वाम विधाता, गई छोर कृपामयी माता. जन्मताच आई गेली, आईचं वात्सल्य काय असतंय अनुभवायला भेटलं नाही. नहीं कोई रिश्ता नाता, नहीं कोई अपना कहलाता. कुणीच आपला आहे कुणीच म्हणत नाही. आईच्या हृदयाचा जो स्पर्श असतो ना तो भेटलाच नाही. आईचं कुरवाळणं असतं ना ते भेटलंच नाही. आईची चुंबन असतं ना ते भेटलंच नाही. आईचं दूध असतं ना तेही भेटलं नाही. नहीं कोई रिश्ता नाता, नहीं कोई अपना कहलाता, सब काम लोग डराने, मुझे देखत ही भय माने. मला बघितल्याबरोबर लोक भितात, अरे बापरे हा आला, याला काहीतरी दिलं तर याचं दुर्भाग्य आमच्याकडे येईल, नको नको द्यायचं नाही, दरवाजे बंद करा, दरवाजे बंद करा. ती चुनिया होती, काहीतरी करून घालत होती, तीही निघून गेली. मेरी माता सरी सचुनिया, गई तजी अचानक दुनिया, मम दीन आस के आड़े, घर घर बंद कवाड़े, विधिनाने बादल फाड़े, तन फाटत मारे जाडे. थंडी वाजतीये. उत्तर भारतामधली थंडी काय आहे तुम्ही अनुभवला असाल. थंडीने अंग चिरतं महाराज, कापतं. गोस्वामीजी बोलतात अंगावरती कापड नाही,
पांघरण्यासाठी काही नाही. विपत्तीचे आकाश माझ्यावरती फिरत आहेत, माझ्या दुःखाला पारावार नाही. यदि हाथ हमारे धर दे कोई चार चनन के दाने, निर्धन अनाथ ओ बालक फल चार उसी को माने. कुणी काही देत नाही. मारुतीरायाचं मंदिर असेल, त्या मंदिराच्या जवळ जाऊन बसायचे, तिथं अनेक माकडं फिरायचे. माकडांना कुणी जर हरभरे टाकले तर त्या माकडापेक्षा वेगाने धावत धावत जाऊन ते हरभरे हातावर घ्यायचे, ते हरभरे खाऊन घ्यायचे. ते 4 पुरुषार्थ प्राप्त झाले अशी भावना व्हायची. पण चुनिया एक वाक्य बोलली होती. चुनिया म्हणाली होती, ज्याचा कुणीच नसतो ना त्याचा परमात्मा असतो. ज्याला कुणी बघत नाही त्याला तो परमात्मा, तो राम बघतो. जग से ठुकराया हुआ सबसे भया निराश, तुलसी ने निश्चय किया अब चलो राम के पास. आता चला, रामाशिवाय आपणाला कोणीच नाही. आणि गोस्वामीजी रामाच्या मंदिरात जातात, रामाच्या समोर थांबून बोलतात, हे राम सहारा बन जाओ, रघुनाथ सहारा बन जाओ, बिन तुम्हारे हमरा कोई नहीं, रघुनाथ सहारा बन जाओ. मेरे चारों ओर अंधेरा है, मुझको संकट ने घेरा है, तू मेरा है मैं तेरा है, मुझको विपदा ने घेरा है, रघुनाथ सहारा बन जाओ, श्री राम सहारा बन जाओ. ज्यावेळेस रामाला सहारा व्हा म्हणून प्रार्थना करू लागले, त्यावेळेस भगवान शिवजींनी सांगितलं, पार्वती जा, हे रोपटं आहे ना, हे साधं रोपटं नाही, हे कल्पवृक्षाचं रोपटं आहे. आज हे अंकुर आहे. जर हे सुकून गेलं तर उद्या अनेकांच्या इच्छा अतृप्त राहतील, नरकांच्या वाटा मोकळ्या होतील. हे कल्पवृक्ष असं आहे, सगळ्यांना स्वर्गाचं द्वार, साकेत धामाचं द्वार मोकळा करून देणारा हा कल्पवृक्ष आहे. जे मागेल ते देणार आहे, प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणार आहे. जा, त्याला सांभाळ. पार्वती मैया येते, रोज खीर घेऊन येते. गोस्वामीजींना खीर चारवते. बाळा, लेकरा, एवढं वाक्य बोलल्यावर असं वाटतं माझी आई परत तरी आली नाही ना, माझी आई परत तरी आली नाही ना. हे बाळा, तू कोण आहे? तू माझी आई आहे का? हां, मी तुझी आई आहे, ये. पोट भरून खीर चारवते, पाणी पाजवते, निघून जाते. दुसरा दिवस उगवला की वाट बघत बसतात तुलसीजी, कधी आई येईल, कधी पोटामध्ये काहीतरी पडेल. रोज रोज खीर खाऊ लागले, शरीर धष्टपुष्ट होऊ लागलं. लोकांना शंका आली, यास तर कोणी काही देतच नाही, मग हा एवढा बलवान कसं काय होतो, शरीर धष्टपुष्ट कसं होत आहे? बघा, या दुर्भाग्याला कोण काय खाऊ घालतंय बघा. ज्यावेळेस लोक बघू लागले, पार्वती मातेला वाटलं आपल्यावरती नजर पडेल. शिवजींना सांगितलं, शिवजींनी सांगितलं, पार्वती चिंता करू नको, आता दुसरी व्यवस्था करू. गोस्वामी तुलसीदासजी एका मंदिरामध्ये जाऊन बसले. तिथं झोप लागली. झोप लागल्यानंतर गोस्वामीजींच्या हातामध्ये एक रामाची मूर्ती आली. रामाची सुंदर मूर्ती आली. झोपेतून उठून बघितले, अरे, जे मंदिरात होते तेच आपल्या हातामध्ये आहेत. मंदिरातली मूर्ती चालत चालत येऊन गोस्वामींच्या हातामध्ये आली होती.
ती मूर्ती घेऊन फिरत असताना गावातले लोक बघितले, अरे चोर आहे, चोर आहे, आपल्या मंदिरामधली मूर्ती चोरून पळतोय, धावा धरा. लोक मारण्यासाठी धावू लागले, पकडण्यासाठी धावू लागले. गोस्वामीजी पुढे पळतात, लोक मागे पळतात. पळत असताना शिवजींनी नरहरी आनंदांना सांगितलं, नरहरी आनंदजी आपण जा, या बाळकाला घ्या, याला सांभाळा. नरहरी आनंद म्हणतात, ज्याची चिंता आपण करता तो निश्चितच कोणी सामान्य नसेल. कोण आहे हा? म्हणजे हा सामान्य नाही, हा वाल्मिकीचा अवतार आहे. हा जगाचं पथप्रदर्शन करणारा पुढचा महान कवी आहे, राम भक्त आहे. जा. लोक धावू लागले. गोस्वामीजी पळत असताना समोरून नरहरी आनंदजी आले आणि बाळकाला धरले. म्हणे, लेकरा, बाळा. गोस्वामीजींना वाटलं, बापांनी कधी बाळा म्हणलं नाही, आज माझ्या बाबांनीच मला बाळा म्हणलं का? तुम्ही कोण आहेत? तुम्ही कोण आहेत? तुम्ही माझे बाबा आहेत का? हां बाळा, मी तुझा बाबा आहे. सगळ्या गावातल्या लोकांना समजावून गोस्वामीजींना घेऊन नरहरी आनंदजी निघून गेले. चित्रकूटावरती मुंज केली. मुंज केल्यानंतर गोस्वामीजींना दीक्षा देण्यासाठी प्रारंभ केली. दीक्षाही दिली, शिक्षाही दिली. गोस्वामीजींना विचारलं, बाळा तुझं नाव काय ठेवू? म्हणे, मला माहीत नाही. म्हणे, तुला काय म्हणतात लोक? म्हणे, अभागी म्हणतात, करंटा म्हणतात, ह्यामधलंच एक नाव ठेवा. नाही बाळा, अरे तुझा विचार प्रत्यक्ष भगवान करतो. तू रामाचा भक्त आहेस, लक्ष्मणाचा भक्त, सीतेचा भक्त आहेस. जो लक्ष्मण, सीता आणि राम या तिघांचा भक्त आहे, त्याच्यासाठी तरी तुलसी हेच नाव शोभून दिसतं. मी तुझं नाव आता तुलसी ठेवतो. नामकरण झालं. गोस्वामीजी हळूहळू मोठे होऊ लागले. आणि मोठं होत असताना गोस्वामीजींना अनेक ग्रंथाचं अध्ययन करवलं. 8 व्याकरण गोस्वामीजींनी पूर्ण अध्ययन केले. सुकर क्षेत्रामध्ये जाऊन गोस्वामीजींना नरहरी आनंदांनी संपूर्ण रामायणाचं अध्ययन करवलं. गोस्वामीजी बोलतात, मै पुनि निज गुरु सन सुनी, कथा सो सुकर क्षेत, समुझी नाही तशी बालपण, तब अतिरहो अचेत, तदपि कही गुरु बारही बारा. पुन्हा पुन्हा गुरुनी मला समजावून सांगितलं, काही गोष्टी समजल्या. बरंच अध्ययन झाल्यानंतर ज्यावेळेस गोस्वामीजींना घेऊन नरहरी आनंदजी काशीमध्ये आले आणि काशीमध्ये शेषनाभ स्वामी, शेष सनातन स्वामीजी यांच्याकडे ठेवलं. जे जे आज शिकवलं जातं गोस्वामीजी जशाला तसं सगळं कंठस्थ करतात. शेष सनातनजींनी विचारलं, हे रत्न कुठून आणलात? कुठलं रत्न आहे हे माझ्याकडेच ठेवा, याला मी शिकवतो. 15 वर्ष शेष सनातनांनी गोस्वामीजींना आपल्याकडे ठेवलं. अध्ययन पूर्ण करून घेतलं. सगळ्या शास्त्रांचा, वेदांचा सगळं अध्ययन पूर्ण झालं. सगळ्या पुराणांचं अध्ययन पूर्ण झालं. स्मृतीचं, श्रुतीचं सगळं अध्ययन पूर्ण झालं. ज्यावेळेस अध्ययन पूर्ण झालं, गोस्वामीजी विचार करतात, आता कुठं जावं? चला, ज्या गावात आपण जन्म घेतलो, एक वेळेस त्या गावामध्ये जाऊन येऊ. गोस्वामीजी राजापूरकडे निघाले आणि जसं राजापूरकडे निघाले, आकाशामध्ये ढगाची गडगडाट होऊ लागली. रिमझिम रिमझिम पाऊस पडू लागलं. ज्यावेळेस गोस्वामीजींना इथून हकालून दिलं गेलं होतं, तेव्हापासून गावामध्ये अकाल पडला होता, रोगराई आली होती. भयो विभव विनुत्तपही अभागा. ज्यावेळेस संतांचा त्याग केला जातो ना, त्यावेळेस खरंच दुर्दैव प्रगट होतं. रावण जबही विभीषण त्यागा, भयऊ विभव विनुत्तपही अभागा. तेव्हापासून राजापूरमध्ये दुर्भाग्य आलं होतं, रोगराई पसरली होती. गोस्वामीजी येताच पाऊस पडू लागलं. सगळ्या लोकांनी विचारलं, कोण आहे, कोण आहे? यांच्या आगमनाने पाऊस आला. गोस्वामीजी येतात, आपला परिचय देतात. अरे म्हणे, राम बोला, तुम्हीच का? म्हणे, माझं घर कुठं आहे?
घर दाखवलं. ओसाड पडलं होतं. मातेचं पित्याचं श्राद्ध केलं. ज्यावेळी श्राद्ध पूर्ण झालं, गोस्वामीजी विचार करतात, आता इतरहून काय करायचं, आता परत निघून जाऊ. निघणार तेवढ्यामध्ये गावच्या लोकांनी सांगितलं, तुम्ही आल्यामुळं आमच्या गावामध्ये समृद्धी येते, कृपया तुम्ही इथंच राहा. गोस्वामीजी तिथंच निवास करू लागले. रोज कथा सांगतात, प्रवचन करतात. एका दिवशी यमुनेच्या पहिल्या तटावरती राहणारे एका गावामधले पाठक नावाचे ब्राह्मण, त्यांच्या स्वप्नामध्ये भगवान शिवजींनी जेव्हा सांगितलं, राजापूरमध्ये एक तुलसीदास नावाचा बालक आहे, खूप चांगला आहे, तुमची कन्या आपण त्यास प्रदान करा. पाठक येऊन गोस्वामीजींना बोलतात आणि माझी कन्या तुम्हाला द्यावी अशी भगवान शिवजींची इच्छा आहे. मला स्वप्नामध्ये येऊन सांगितलं शिवजींनी. गोस्वामीजींनी सांगितलं, तुम्हाला सांगितलं? माझ्या तर स्वप्नामध्ये शिवजी आले नव्हते. ज्यावेळेस मला सांगतील त्यावेळेस स्वीकार करेन. गोस्वामीजींच्या स्वप्नामध्ये येऊन शिवजींनी सांगितलं, स्वीकार करा. गोस्वामीजी बोलतात, महाराज मी विरक्त मार्गी आहे, मला संसारामध्ये आसक्ती नाही, मला परमार्थ करायचा आहे, प्रपंच करायचा नाही. शिवजींनी सांगितलं, जिच्यासोबत तुमचा विवाह होईल त्या विवाहामुळे तुमच्या परमार्थाला आणखी बळ भेटेल, खरा परमार्थ तुम्हाला तिथूनच प्राप्त होईल. गोस्वामीजींचं लग्न झालं, पत्नी भेटली. जन्म झाल्यापासून आजपर्यंत कुणीही जवळ बसून घेतलं नव्हतं, कुणी प्रेमाचे शब्द बोलले नव्हते, स्त्रीचा स्पर्श काय असतो हे अनुभवलं नव्हतं, आईचाही स्पर्श माहीत नव्हता. आज पत्नीचं प्रेम भेटलं, वाटलं जगामध्ये आज सगळंच प्राप्त झालं. रत्नावली तिचं नाव, जी सगळ्या गुणांमधली रत्न आहे, जी सर्व कार्यामध्ये रत्न आहे, जी सगळ्या गोष्टीमध्ये रत्न आहे, ती रत्नावली. अतिशय सुंदर, रूपवान, गुणवान, शीलवान या सगळ्या गुणांनी युक्त रत्नावली भेटली. एवढं प्रेम गोस्वामीजी करायचे. किती प्राप्त झाल्यानंतर गोस्वामीजी कथेला जाण्याचा कंटाळा करू लागले. कथेला जात नाही म्हणून सासऱ्यांनी एक कपड्याचं मोठं दुकान घालून दिलं. जे जे नवीन साड्या आणायचे, पहिली साडी रत्नावली तू नेसून दाखव, यामध्ये कशी दिसते, सगळ्या साड्या पहिले रत्नावलीला द्यायच्या. एवढं प्रेम करू लागले. गोस्वामीजी बोलतात, रत्नावली तू काय आहेस, तू कोण आहेस? रत्नावली, रत्न अवली, रत्नावली सब रत्नन की खान, तुलसी ऐसो धन मिले तो सब धन धुरी समान. जर असं धन भेटलं तर सगळं धन मला धुळीप्रमाणे आहे. रत्न अवली, रत्नावली सब रत्नन की खान. एवढं प्रेम करायचे गोस्वामीजी. कथा करत असताना, जा कथा करा जा, पत्नीने पाठवलं, कथा करत बसायचे. आणि तेवढ्यामध्ये रत्नावली आपल्या काखेमध्ये घागर घेऊन, जर पाण्याची घागर घेऊन जाऊ लागली आणि समोर रत्नावली दिसली तर रामाच्या रूपाचं वर्णन सोडून देऊन रत्नावलीच्या रूपाचं वर्णन सुरुवात व्हायचं. एवढं प्रेम करायचे. साधू संतांच्या जीवनामध्ये जे काही घडतं ना, सामान्याच्या जीवनामध्ये जे घडतं ते मायेच्या आज्ञेने घडतं, मायेमुळे घडतं. आणि साधू संतांच्या जीवनामध्ये जे घडतं ते मायापतीच्या आज्ञेमुळे घडतं. पत्नीवरती खूप प्रेम करायचे, खूप प्रेम करायचे. 5 वर्ष झाले लग्न होऊन, कधी माहेरला पाठवलंच नाही. कारण लहानपणापासून आजपर्यंत प्रेम भेटलंच नव्हतं. आता जे प्रेम भेटलेलं आहे ते प्रेम दूर दौडावं वाटत नव्हतं. एका दिवशी गोस्वामीजी कथा करण्यासाठी बाहेर गेले आणि तेवढ्यामध्ये गोस्वामीजींचा मेहुणा रत्नावलीचा भाऊ आला आणि तो येऊन म्हणतो, पिताजी खूप आजारी आहेत, ते तुझी आठवण करत आहेत, चल जायला पाहिजे, बाबांची इच्छा आहे शेवटला तुला पाहावं. कारण निष्काम प्रेमाचं उदाहरण बापासाठी मुलगी असते आणि मुलीसाठी बाप असतो. रत्नावली निघाली, पण ते जर इथं घरात येऊन बघितले, मी दिसलो नाही तर घरभर शोधतील, गावभर शोधतील, मी भेटलो नाही तर त्यांची काय अवस्था होईल माहीत नाही. मग काय करायचं? रत्नावलीने एक पत्र लिहिलं, त्या ठिकाणी ठेवलं. जनक बोलाई माईके जाऊ गंगा पार, अवगुण चित्न धारियो विनहू बारंबार.
बाबा आजारी आहेत, बोलावलंय, जाते, संध्याकाळी येते, वाईट वाटून घेऊ नका, माझी तुम्हाला प्रार्थना आहे. पत्र लिहून ठेवून निघून गेली. संध्याकाळी धावत धावत गोस्वामीजी घरामध्ये येतात. बाहेरूनच, रत्ना रत्ना, मी काय आणलो बघ, मी काय आणलो बघ, रत्नावली रत्नावली. घरातून आवाज आला नाही. घरात या खोलीमध्ये बघ, त्या खोलीमध्ये बघ, सगळीकडे शोधून बघू लागले, पण रत्नावली दिसत नाही. कुठं गेली? आजूबाजूच्यांना विचार, गावामध्ये फिरून बघ, कुठंच भेटली नाही. निराश होऊन घरामध्ये आले. तेवढ्यामध्ये एक पत्र दिसलं. जनक बुलाई माईके जाओ गंगा पार, अवगुण चित न धारियो विनवो बारंबार. अरे, माझी पत्नी मला सोडून माहेरी निघून गेली. येणार आहे, कधी येईल? संध्याकाळपर्यंत येईल का? येईल का? वाट बघत होते. संध्याकाळ झाली, रत्नावली काही आली नाही. गोस्वामीजींचं चित्त घरामध्ये लागत नव्हतं. गोस्वामीजी घराच्या बाहेर पडले. धोधारी पाऊस चालू होतं. पावसात निघाले. घराच्या बाहेरून बघतात तर यमुना दुथडी वाहत आहे. आपण कुणी जर चित्रकूटजवळ राजापूरला गेला असाल, गेलात का आपण राजापूरला? राजापूरला जाऊन बघा. ज्या ठिकाणी गोस्वामीजींचं घर आहे, जन्मस्थान आहे, बस लागूनच यमुना आहे. खूप मोठं पात्र आहे. यमुना दुथडी वाहत आहे. जावं कसं पलीकडे? बघितलं तर एक मोठा लाकडाचा ओढका वाहत येतोय असं जाणवलं आणि गोस्वामीजींनी त्याच्यावरती उडी मारली. त्याला धरून बसले. वास्तविक पाहता ते ओढका नव्हता, ते एक प्रेत होतं जे पाण्यामध्ये वाहत होतं. त्या प्रेताचा आधार घेत घेत गोस्वामीजी आपल्या सासरवाडीला निघून गेले. त्या लाकडाच्या ओढक्याला एका बाजूला ठेवलं. सासरवाडीमध्ये गेले. जवळ जाणार, दरवाजे बंद आहेत. घरात कसं जावं बघितलं तर एक मोठा भुजंग लोंबत होता. मोठा साप, नाग लोंबत होता. वाटलं, अरे माझ्या पत्नीचं माझ्यावरती किती प्रेम आहे. माझ्या पत्नीने माझ्यासाठी दोरखंड सोडलेला आहे. लोकांना रज्जूमध्ये सर्पाचा भ्रम होतो, स्थाणूमध्ये पुरुषाचा भ्रम होतो, पण आज गोस्वामीजींना स्थाणूमध्ये पुरुषाचा नाही, पुरुषामध्ये स्थाणू वाटत होता. सर्पामध्ये रज्जू वाटत होता. जे खरं आहे ते खोटं वाटत होतं. कारण आजचा दिवस जे जे खरं वाटत आहे हे सगळं खोटं आहे हे जाणून देणार होतं. त्या सर्पाला धरून गोस्वामीजी घरामध्ये गेले. पत्नीला बघितलं, बरं वाटलं. रत्ना रत्ना, ज्यावेळेस हाक मारताच रत्नावली उठली. विचारच करत होती, हे राहणार नाहीत माझ्या वाचून, येतील. तेवढ्यामध्ये बघितली तर पती समोर आहेत. म्हणे, कसे आलात? सांगितलं, तू माझ्यासाठी एक लाकडाचा ओढका ठेवली होती ना, मी त्यावरती बसून आलो. बघितलं प्रेत आहे. वरी कसे आलात? म्हणे, तू माझ्यासाठी दोरखंड सोडला होता ना, हे बघ दोरखंड. बघितलं त्या ठिकाणी साप लोंबत आहे. रत्ना विचार केली, आज हा प्रेत यांना ओढका वाटतो, खोटा वाटतो. जे खरं प्रेत आहे ते खोटं वाटतं. जो खरा साप आहे ते खोटं वाटतं, दोर वाटते. उद्या यांच्या अंतःकरणामध्ये खऱ्या रामाबद्दल खोटेपणाचा भाव आला तर, आणि जे खोटं संसार आहे त्यालाच आपलं मानून बसले तर. रत्नावलीच्या अंतःकरणातून काही असे शब्द बाहेर पडले. रत्नावली बोलते, कशासाठी आलात? या देहासाठी. या देहामध्ये आहे काय? जा पे मांस पिंड थोप थोप नसों की रस्सी से कसकर बांधा है. मांस थोपून थोपून नसांच्या दोरांनी याला कसून बांधलेला आहे. शोणित श्लेष्मा वात पित्त मज्जा आतडी मलमूत्र स्वेद आदि से भरा है. यामध्ये काय आहे? श्वनित, श्लेष्मा, वात, पित्त, मज्जा, आतडी, मल, मूत्र, स्वेद याची भरलेला आहे.
ऐसे ऐसे घृणित पदार्थ भरे इस देह में, बस उस पर गोरी चमडी मंडाए है. याच्यावरती फक्त गोरी चमडी मंडलेली आहे. ही वरची चमडी काढली तर आतला देह बघा वाटतो का? काय आहे याच्यामध्ये? कोण वस्तु है यामे आकर्षण की नाथ, जापे आपण इतने रात दौडे दौडे आए है. एवढ्या रात्री या देहासाठी धावत धावत आलात. काय आहे याच्यामध्ये? अस्ति चर्ममय देह मम यासो इतनी प्रीती, आदि होती रामसो तो न पडत भवभीती. धिग धिगाए से प्यार को, धिक्कार आहे तुमच्या प्रेमाला. धिग धिगाए से प्यार को, कहाँ कहूँ मैं नाथ, लाज न लागत आपको दौडे आए साथ. काय आहे देहामध्ये? अस्ति चर्ममय देह मम, याच्यासोबत एवढं प्रेम आहे. जर याच्यापेक्षा अर्ध प्रेम जर रामावरती केला असतात तर या संसारामध्ये भटकावं लागलं नसतं, पडावं लागलं नसतं. आज रत्नावलीच्या मुखातून प्रत्यक्ष हनुमानजी बोलत होते, प्रत्यक्ष शिवजी बोलत होते. गोस्वामीजी समोर थांबून ऐकत आहेत. कारण आजचं हे बोलणं, हे ऐकणं जीवनामध्ये बदल करणारं होतं. याच्यापेक्षा अर्ध प्रेम तुमच्या अंतःकरणामध्ये रामाबद्दल असलं असतं तर संसारात यावं लागलं नसतं. धिक्कार आहे तुमच्या प्रेमाला, धिक्कार आहे. रत्नावली बोलली, रत्नावली सचमुच तुम्हारे वचन, गोस्वामीजी बोलतात, रत्नावली सचमुच तुम्हारे वचन अद्भुत रतन से, श्रुति शास्त्र सम्मत और श्रुति ग्रंथ गर्भित शास्त्र सद्गुरु वचन से, प्रभु राम तव उर बैठके मुझको बचाया पतन से, भूलू न कभी उपकार तेरा राखूंगा हृदय में जतन से. रत्नावली तुझे हे शब्द मी कधी विसरणार नाही. मनोमन गोस्वामीजींनी रत्नावलीला प्रणाम केलं आणि प्रणाम करून गोस्वामीजी तिथून मुख वळवलं, तोंड फिरवलं, निघाले. रत्नावलीला वाटलं, अरे माझे शब्द माझ्या पतीला लागले तरी नाहीत, यांचं मन दुःखी तरी झालं नाही. थांबा नाथ, जाऊ नका, थांबा. हाँ प्राणनाथ चले गए, मैं जाने क्या क्या कह गई, मति लाज लोग समाज की धारा प्रखर में बह गई, उनकी धीरता गंभीरता कटु वचन मेरे सह गई, तुम तो चले परमार्थ पथ स्वार्थ सदी में रह गई. गोस्वामीजी निघाले, म्हणतात, नरहरि कंचन कामिनी इनसे रहिए दूर, जो चाहत कल्याण राम दरस भरपूर. ज्यांना रामाचं भरपूर प्रेम पाहिजे ते कंचन म्हणजे सोनं आणि कामिनीपासून दूर राहायला पाहिजे. गोस्वामीजी निघाले, भावाला उठवली, दादा जा, मी बोलले माझ्या पतीला, जाऊन बोलावलं ना, नाराज झाले असतील. मेहुणा धावत धावत गेला, विनवण्या करू लागला, काहीतरी बोलली असेल, चला माफ करा. गोस्वामीजी बोलले, अब लोन सानी अब नान सही हो, अब लोन सानी अब नान सही. आत्तापर्यंत जे व्यर्थ गेलं ते गेलं, आता याच्या पुढचं जीवन व्यर्थ जाऊ देणार नाही. मुझे अपनी शरण में ले लो राम, ले लो राम, मुझे अपनी शरण में ले लो राम. लोचन मन में जगे न हो तो, लोचन मन में जगे न हो तो, जुगल चरण में ले लो राम, ले लो राम, मुझे अपनी शरण में ले लो राम. जीवन देके जाल बिछाया रच के माया, नाचन चाया, नाचन चाया,
चिंता मेरी तभी मिटेगी, चिंता मेरी तभी मिटेगी, जब चिंतन में ले लो राम, मुझे अपनी शरण में ले लो राम। तुमने लाखों पापी तारे, मेरी बाजी हारे। मेरे पास न पुण्य की पूंजी, मेरे पास न पुण्य की पूंजी, पद पूजन में ले लो राम, मुझे अपनी शरण में ले लो राम। घर घर अटकूं, दर दर भटकूं, कहाँ अपना सर पटकूं, इस जीवन में मिलो न तुम तो राम, इस जीवन में मिलो न तुम तो, मुझे मरण में ले लो राम, मुझे अपनी शरण में ले लो राम। गोस्वामीजी व्याकुळ होऊन रामाला प्रार्थना करतात, रामा मला आपलं करून घे। गोस्वामीजी तिथून निघाले, प्रयाग क्षेत्री गेले, ग्रस्ती वेश त्यागला, साधूचा वेश धारण केला। रत्नावलीच्या शब्दाची स्मृती आली, हे रत्नावली, तुझे वाक्य खूप, आज तुझ्या हृदयामध्ये बसून हनुमान बोलत होते, तू माझी गुरु आहे। गोस्वामीजी साधू वेश धारण करून तिथून काशीकडे निघाले। काशीमध्ये जाऊन निवास करत आहेत, रोज कथा करत आहेत। अनेक लोक कथेला येतात, त्या ठिकाणी वेदांताच्या कथा, शास्त्रांच्या कथा होत होत्या, पण लोक तिथं जात नव्हते। रामायणाचे भाव सांगणारे गोस्वामींच्या कथेमध्ये गर्दी व्हायची। गोस्वामीजी रोज सकाळी बाहेर दिशेला जायचे, जे काही उर्वरित जल असायचं ते जल एका वृक्षाच्या बुडाला घालायचे। त्या वृक्षाचा आश्रय करून एक प्रेत राहत होता, तो उष्ट जल प्राप्त करून तो संतुष्ट झाला आणि गोस्वामीजींना बोलतोय, तुलसी काही मागायचंय का तुला? माग, मी तुला द्यायला तयार आहे, बोल काय पाहिजे? म्हणे कोण आहे? म्हणे मी प्रेत आहे, भूत आहे, तू मला उष्ट जल दिला ना, मी प्रसन्न झालोय, बोल जे मागशील ते देतो। गोस्वामीजी बोलतात, मला रामा वाचून काय लागेल, मला काही नको, मला रामाचं दर्शन घडव। तो भूत म्हणाला, रामाचं दर्शन मी तुम्हाला घडवून देऊ। जर मी तुम्हाला रामाचं दर्शन घडवणं शक्य असलं असतं, घडवलं असतं, तर मी भूत कशाला राहिलो असतो? दुसरं काहीतरी मागा। गोस्वामीजी बोलतात, मेरो मन अनत कहाँ सुख पाए, मेरो मन अनत कहाँ सुख पावे, जैसो उड़ी जहाजते पंछी। समुद्रामध्ये एक जहाज आहे, त्यावरती पक्षी बसलेला आहे, उडून जावं वाटतं, पण चारी बाजूनी 100 योजन समुद्र आहे, उडून जाईल कुठे? पुन्हा येऊन नावेवरच बसणार। त्याप्रमाणे माझं मन कुठं जात नाही, रामाच्या चरणावरतीच येतं। कमल नयन को छाड़ी महात्म, और देव को ध्यावे, जिन मधुकर अंबुज रस चाख्यो, क्यों करील फल खावे। कमल नयनाला सोडून आणि कोणत्या देवाला भजायचं आहे? आणि भ्रमर कमळामधला रसपान करण्याचा त्यास आनंद भेटत असताना तो कारल्याचा रस थोडंच घेईल। सूरदास प्रभू कामधेनु तजी, घरातली कामधेनू सोडून द्यायची
आणि शेळीचं दूध काढत बसायचं. सूरदास प्रभू कामधेनु तजी छेरी कोण दुहावे मेरो मन अनत कहा सुख पा. माझं मन अन्यत्र कुठं सुखी होत नाही, मला राम पाहिजे. भूताने सांगितलं एक काम करा, तुम्ही कथा करत असताना सगळे श्रोते ज्या ठिकाणी पादत्राण सोडतात त्या ठिकाणी हनुमानजी एका वृद्धाच्या रूपात येऊन बसतात. तुम्ही जा तिथे जा आणि तिथे जाऊन हनुमंताला धरा, ते रामाचं दर्शन घडवतील. म्हणे कसे आहेत? म्हणे वृद्ध आहेत, हातात काठी टेकवत येतात, दाढी मिशा पांढरे, केस पांढरे, अंगावरती एकच वस्त्र असतं, जर्जर काय आहे. पादत्राणाजवळ बसतात ते, कारण यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम मारुतीम नमत राक्षसांतकम बाष्प भारी परिपूर्ण लोचनम. ते रडत रडत कथा ऐकतात. जा. गोस्वामीची कथा करू लागले. वाटच बघत होते कधी येतील. तेवढ्यामध्ये बाबा आले, हातामध्ये काठी घेऊन टेकवत आले. पादत्राण ज्या ठिकाणी त्या ठिकाणी बसले. सगळे श्रोते निघून गेल्यानंतर जातात. सगळे श्रोते कथा झाल्यानंतर जाऊ लागले. गोस्वामीजी जाऊन त्यांचे चरण धरले. म्हणे मला रामाचं दर्शन पाहिजे. म्हणे मी कोण बाबा? मी तुम्हाला ओळखलो. कोण आहे? मी म्हातारा आहे, मी तुझी कथा ऐकायला येतो. मी तुम्हाला ओळखलो, तुम्ही हनुमानजी आहेत, मला रामाचं दर्शन घडवून द्या. तोपर्यंत मी चरण सोडणारच नाही. हनुमानजींनी सांगितलं रामाचं दर्शन करायचं आहे तर एक काम कर, चित्रकूटावरती चाल. हे म्हण चित्रकूट चित चालो. चित्रकूटावरती चाल. चित्रकूटाकडे निघाले. चित्रकूटावरती येऊन गोस्वामीजी वाट बघतात, कधी राम भेटतील. 6 महिने गोस्वामीजी फक्त दूध घेऊन एक वेळेस दूध घेऊन 6 महिने रामनामाचा जप केला. जो कुणी 6 महिने फक्त 3 तास निद्रा घेऊन बाकीच्या वेळेमध्ये रामनामाचा जप करतो, 6 महिने त्यास भगवान दर्शन देतात. गोस्वामीजी शपथ घेऊन सांगितले, रामाचं दर्शन होईल. तेवढ्यामध्ये भगवान श्रीरामजी आले, दर्शन दिलं. राजकुमाराच्या रूपामध्ये दर्शन दिलं. घोड्यावरती बसून आले. बघितलं, पण काय, जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत दिव्य दृष्टी होत नहीं. मुश्किल होती है आसान, बड़ी मुश्किल से आदमी बनता है इंसान, बड़ी मुश्किल से ढूंढने वाले को मिल जाते हैं प्रभु, लेकिन आँख पहचान कर सकती है बड़ी मुश्किल से. बघितले पण ओळखले नाहीत. रामजी निघून गेले. हनुमानजी म्हणतात दर्शन झालं? म्हणजे कुठं झालं? आले होते आता, कुठं? म्हणजे घोड्यावर तेच होते. गोस्वामीजींना वाईट वाटलं. गोस्वामीजी रडू लागले, माझ्या प्रभूचं दर्शन करूनही मी ओळखू शकलो नाही, रडू लागले. हनुमानजी म्हणले चिंता करू नको, परत उद्या येतील. दुसऱ्या दिवशी चित्रकूटावरती, त्या घाटावरती चंदन घिसत होते. चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर. बाबा आम्हाला तिलक लावाल का? तरीही ओळखू शकले नाहीत. चंदन घेतलं, रामाच्या मस्तकाला, लक्ष्मणाच्या मस्तकाला लावलं. रामाने चंदन घेऊन गोस्वामीजींच्या मस्तकाला लावलं, पण ओळखू शकले नाहीत. हनुमानजी म्हणजे झाडावर बसून बघतच होते. हनुमानजी बोलले, चित्रकूट के घाट पर भई संतन की श्री रघुवीर खड़े है सन्मुख, तुलसी तू क्यों रोता, सफल करो दुर्ग हनुमान जी बोले बनकर तोता. हनुमान जी बोलले, अरे समोर आहेत बघ, घे दर्शन.
एवढं वाक्य कानावर पडताच गोस्वामीजी रामाच्या चरणावरती दंडवत प्रणाम करतात, चरण हातामध्ये धरतात, आपल्या डोळ्यातल्या पाण्याने रामाचे चरण धुवून घेतले, लक्ष्मणाचे चरण धुवून घेतले, रडू लागले. रामांनी गोस्वामींच्या डोक्यावरती हात ठेवून कुरवाळलं. म्हणे तुलसीदास, म्हणे प्रभू सांगा मी काय करू. म्हणे आता अयोध्येला जा, अयोध्येला जा, रामायण लिहा. रामाची आज्ञा मानून गोस्वामीची चित्रकूटवरून अयोध्येकडे निघाले. माघ मास लागला, माघ मास कल्पवास केला आणि तिथून गोस्वामीजी जसे अयोध्येमध्ये आले, अयोध्येमध्ये ज्या ठिकाणी गोस्वामीजींनी बसून रामायण लिहिले ना ते तुलसी चौराहा आहे. बघितलात आपण, गेलात तर बघा तुलसी चौराहा कुठं आहे विचारा. या दासाचं या जन्मातलं काही पुण्य नाही, पण पूर्वजन्मातलं पुण्य, गोस्वामीजींची कृपा, या दासाला त्या चौराह्यावरती बसून 7 दिवस कथा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय. तुलसीदासजी अयोध्येमध्ये फिरत आहेत. फिरत फिरत तुलसी चौराहाच्या जवळ गेले. जवळ जाताच त्या ठिकाणी एक वृद्ध महात्मा बसला होता. म्हणे तुलसी ये, अरे मी तुझी वाट बघतोय, रामाने सांगितलंय तुला इथं बसून मला देह संपवण्याची आज्ञा रामाची आहे, ये मी तुझी वाट बघतोय. गोस्वामीजींना तिथं बसवलं आणि तो महात्मा योगाग्नीने आपला देह विसर्जन करून टाकला. गोस्वामीजी रामनाम जपण्यासाठी प्रारंभ करतात. रोज रामनाम जपणं, रोज रामनाम जपणं, भरपूर नाम जप केला. किती नाम जप केला? 9 नाव जप केला. 9 नाव. एक नाव म्हणजे 99 करोड. एक नाव 99 करोड. श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा 99 करोड जप झाला की एक नाव झाली. असे 9 नाव जप केले गोस्वामीजींनी. कारण गूढ तत्व जाणून घ्यायचे असतील तर अध्ययन करून गूढ तत्व ध्यानात राहतील, पण प्रगट करायचे असतील तर नामाच्या बळाशिवाय प्रगट होत नाहीत. ते पाय कितीही विद्वान असू दे, पण नामस्मरण नसेल तो तेवढ्यावरून खालीच पडेल. ज्यांच्या अंतकरणात भक्ती नाही त्यांच्या अंतकरणात ज्ञानही टिकत नाही. कारण पुढे भक्तीने धरली, मागे ज्ञान वैराग्य येते. गूढ तत्व जाणून घ्यायचं असेल तर नाम जप महत्वाचा आहे. वाल्मिकींनी रामायण लिहिलं कुठं? अध्ययन करण्यासाठी गेले होते काय? नाही. मग असोने संसारी जिव्हे वेगू करी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा जिव्हे वेगू करी. मग वेदशास्त्र उभारी बाहे सदा. मग वेदशास्त्र त्याच्या बाह्या धरतात, त्याला उभं करतात, किंवा वेदशास्त्र त्याच्या समोर उभे राहतात. आम्हाला घ्या. गोस्वामींच्या भाषेत सांगायचं झालं, जाना चहही गूढ गती जेऊ, जीह नाम जपी जानी तेऊ. 9 नाव जप केला. मग रामचरितमानस लिहिण्यासाठी हातामध्ये घेतलं, रामायण लिहायला प्रारंभ केला. रामायण लिहायला प्रारंभ झालं. संस्कृतमध्ये लिहू लागले. लिहायचं, माथ्याखाली ठेवून झोपायचे. रात्रातून तिथले अक्षर सगळे गायब व्हायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी लिहायचं. झोपलं की सकाळपर्यंत पेज तसेच राहायचे, अक्षर गायब व्हायचे. असं का होतंय? भगवान शिवजी प्रगट झाले. म्हणे तुलसी, कलियुगामध्ये संस्कृतला जास्त प्राधान्य राहणार नाही. संस्कृत ऐकणारेही लोक जास्त राहणार नाहीत, समजणार नाही. त्यामुळं संस्कृतमध्ये नाही, भाषाबद्ध करबमय सोयी. कलियुगामध्ये संस्कृत चालणार नाही जास्त. संस्कृत म्हणता येत नाही लोकांना. मला एकाने सांगितलं, महाराज त्याच्याच घरातले पोरं चांगले निघतात ज्याच्या घरातली संस्कृती चांगली असते. काय काय? त्याच्याच घरातले पोरं चांगले निघतात ज्याच्या घरातली संस्कृती चांगली असते.
मी त्याला म्हणालो, बाबा त्याच्या घरातले पोरं चांगली निघतात ज्याच्या घरातली संस्कृती चांगली असते, पण त्याच्यासाठी पहिले संस्कृत्र यावं लागतं. संस्कृत्र आलं तर संस्कृती म्हणता येत नाही. मग संस्कृतमधले ग्रंथ कोण वाचणार तुलसी? म्हणून भाषाबद्ध करावं. गोस्वामीजींनी भाषाबद्ध करण्यासाठी, महाराज लोक याला किंमत देतील. भगवान शिवजी बोलतात, मम पुण्य प्रसाद सो काव्य सफला होई है साम ऋचा सफला. सामवेदाच्या ऋचा ज्याप्रमाणे लोक आनंदाने गातील त्याप्रमाणे तुझ्या चौपाया आनंदाने गातील. सामवेदाची तुलना या मानससोबत होईल. लिह. गोस्वामीजींनी रामायण लिहायला प्रारंभ केलं. पहिला कांड झाला, जणू रामाचे पाय तयार झाले. अयोध्या कांड तयार झाला, जणू रामाची कटी तयार झाली. अरण्यकांड तयार झालं, जणू रामाचं पोट तयार झालं. किष्किंधा कांड तयार झालं, जणू रामाचं हृदय तयार झालं. सुंदरकांड तयार झालं, जणू रामाचा गळा तयार झाला. लंकाकांड तयार झालं, जणू रामाचं मुख तयार झालं. उत्तरकांड झालं, रामाचं पूर्ण मस्तक झालं. तेने यम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे, सेवनात श्रवणात पठनात दर्शनात पापनाशिनी. बालकांड प्रभुपाय अयोध्या कटिमनसोय, उदर बन्यो आरण्य हृदय किष्किंधा सोय. सुंदरकांड मुखाग्रविंद पूर्ण रामायण म्हणजे प्रत्यक्ष रामच आहेत. मग या रामायणाला स्पर्श करणं म्हणजे रामाला स्पर्श करणं आहे. वाचणं होत नसेल, बघा. आंधळे असाल तर हाताने स्पर्श करा. दरस परस मज्जन अरूपाना हरे पापक कृपा निधाना. 2 वर्ष 7 महिने 26 दिवसामध्ये रामचरितमानस लिहून पूर्ण झालं. अनेक आवृत्त्या झाल्या. प्रत्येकाने आपापल्या धामामध्ये आवृत्त्या देवतांनी घेऊन गेल्या. कारण आम्हालाही वाचायला आवडतं रामायण. स्वर्गामध्ये जेवढे देवता आहेत 33 कोटीच्या देवता, त्या 33 कोटीच्या देवता त्याची लिपी तयार करून घेतली, आपल्या आपल्या धामात घेऊन वाचत राहत आहेत. गोस्वामीजींनी रामायण घेतलं. चला, रामायण ऐकायला कुणाला आवडतं? हनुमंताला आवडतं ना. हनुमानजी कुणाचे अवतार आहेत? भगवान शिवजींचे अवतार आहेत ना. आता शिवजींना कथा सांगू, कारण सगळ्यात पहिले रामचरितमानसचे रचयिते तेच आहेत. रची महेश निज मानस राका. चला शिवजींना कथा सांगू. काशीमध्ये जाऊन कथा सांगू लागले. जसे कथा सांगू लागले सगळे लोक वाह गोस्वामीजींचं कौतुक करतायत. वा, काय काव्य, काय भाव आहेत. सुंदर अशी कथा करू लागले. पण जसं कीर्ती वाढते ना, तसे अपकीर्ती करण्यासाठी लोक तयारच राहतात. मग ते सामान्य असू दे वा श्रेष्ठ असू दे, लोक त्याचा द्वेष करू लागले. द्वेष करत असताना हे ग्रंथ या काळामध्ये चालणार नाही. हे संस्कृत काळ आहे. तुमचा ग्रंथ जाळून टाका, तुमचा ग्रंथ बुडवून टाका. लोक द्वेष करू लागले. पहले तो कई भाषा ग्रंथ कछु विप्रों ने अपमान किया. ब्राह्मणाने अपमान केला. पहले तो कई भाषा ग्रंथ कुछ विप्रों ने अपमान किया. स्वार्थ मलिन मन नर ने कब परमार्थ को सम्मान किया. कोण स्वार्थी परमार्थाचा सन्मान करेल? किंतु उदीयमान दिन कर पर किसने झाप पिधान दिया. गोस्वामीजी ग्रंथ बोलत आहेत, लोकांना आवडत नाही. सगळ्या लोकांनी सांगितलं, जर तुझा ग्रंथ भगवान शिवजींच्या आज्ञेने पूर्ण झाला असेल, रामाच्या आज्ञेने पूर्ण झाला असेल, तर चल आज भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये सगळ्या ग्रंथाच्या खाली तुझा ग्रंथ ठेवू. आणि हा जर ग्रंथ रात्रातून
वरे राहिला, सगळ्याच्या मस्तकावरती राहिला, तर भगवान शिवजींना स्वीकार आहे समजू. रामचरितमानस सगळ्यात खाली ठेवलं गेलं. बाकी सगळे शास्त्र पुराण, नाना पुराण, निगम आगम संमतम यत सगळे ग्रंथ ठेवले आणि रामायण सगळ्यात, रामचरितमानस सगळ्यात खाली ठेवलं गेलं आणि रात्रभर भजन करत आहेत. गोस्वामीजी भगवान शिवजींना प्रार्थना करतात. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. अंधार हालोपवा द्यावा प्रकाशनवा. चराचरा उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा सांब सदाशिव हे त्रिपुरारी. शंभो हे भवतारक दुःख निवारी. शंभो शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. तू आपदा वारणारा, तू दुःखिता तारणारा. तू आपदा वारणारा, तू दुःखिता तारणारा. होई कृपावंत विश्वातले अर्थ अभयंकरा. शांतवा हे शिवा सांब सदाशिव हे त्रिपुरारी. शंभो हे भवतारक दुःख निवारी. शंभो शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. रात्रभर भजन झालं. सकाळी उठून पाहिलं सगळ्या ग्रंथाच्या वरती रामचरितमानस आहे आणि भगवान शिवजींनी वरती हस्ताक्षर करून ठेवलेलं आहे. सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम. बघितलं, सगळ्यांना आश्चर्य वाटला, सगळ्यांनी स्वीकार केला. पण काही द्वेषी लोक होतेच. शृंगेरीचे शंकराचार्य मधुसूदन सरस्वतींनी जर याच्यावर स्वीकार केला, याला वाचून बघितलं आणि जर मान्यता दिली तर मान्य करू. शृंगेरीला ग्रंथ गेला. शृंगेरीमध्ये ग्रंथ ज्यावेळेस शंकराचार्याच्या समोर ठेवला गेला, शंकराचार्यांनी सगळा ग्रंथ वाचून बघितला आणि शंकराचार्यांनी त्यावरती एक काव्य लिहिलं. आनंद कारणे यस्मिन तुलसी जंगम तरुः तुलसी मंजरी भांती राम भ्रमरभूषिता. आनंद कारणामध्ये, वनामध्ये हे ग्रंथ म्हणजे तुलसी आहे, मंजरी आहे आणि या मंजरीचा स्वाद राम भ्रमर होऊन सदा सर्व काळ घेत राहतात. लोकांनी स्वीकार केला, पण काही द्वेषी लोक होते, ते द्वेषच करू लागले. गोस्वामीजी अनेक तीर्थयात्रा करत करत फिरत आहेत. भारतातले सगळे तीर्थ केले. लवकुशाच्या जन्मस्थानावरती गेलं. त्या ठिकाणी आणखी काव्य करण्याची इच्छा झाली. 11 उर्वरित ग्रंथाची रचना केली. पुन्हा काशीमध्ये आले. काशीमध्ये पुन्हा लोक त्यांचा विरोध करू लागले. विरोध करत असताना काही चोरांना सांगितलं, ते जे ग्रंथ आहे ना ते चोरून घ्या आणि घेऊन जा. गोस्वामीजी झोपल्यानंतर 2 चोर आले. ग्रंथ चोरण्यासाठी आश्रमाच्या जवळ आले. आये चोरी करन चोर तिनका भी किंतु चुरा न सके. चोर चोरी करायला आले पण तिथली काडी चोरू शकले नाहीत. आये चोरी
करण चोर तिनका भी किंतु चुरा न सके, श्याम गौर पहरेदारी की पैनी दृष्टी बचा न सके. श्याम गौर रामजी लखनजी पहरा देत आहेत, रामचरितमानसचं रक्षण गोस्वामीजी रामजी करत आहेत. त्यांच्या दृष्टीतून चोर वाचले नाहीत आणि त्यांची दृष्टी रामावरती लक्ष्मणावरती पडली. तिनकी दृष्टी न बचा न सके, पा न सके भौतिक पदार्थ परी रिक्त हस्त भी न जा सके. भौतिक पदार्थ प्राप्त करू शकले नाहीत, पण रिकाम्या हाताने जाऊ शकले नाहीत. कारण रामाला बघितल्यानंतर रिकामा हात राहिला कसं. परिरिक्त हस्त भी जान सके, चरण शरण पाकर प्रभू की वे फुले अंग समान सके. त्यांचं शरीर रोमांचित झालं रामाला बघून. मिट गया सदा का जन्म मरण, मिट गया सदा का जन्म मरण, दुख भार बाबा तुलसी, कली कुटिल जीव निस्तार हेतु अवतार बाबा तुलसी. चोर निघून गेले. सकाळी येऊन म्हणतात, आम्ही तुमचा ग्रंथ चोरून घेण्यासाठी आलो होतो. मग चोरू शकला नाही म्हणे. तुमच्या द्वारावरती झोपडीच्या जवळ एक श्याम आणि एक गौर वर्णाचे 2 राजकुमार हातामध्ये धनुष्य बाण घेऊन तुमचं रक्षण करत होते. ज्यावेळेस गोस्वामीजींना हे समजलं की या दासाने झोपल्यानंतर याचं रक्षण करण्यासाठी, या झोपडीचं रक्षण करण्यासाठी माझ्या रामाला कष्ट पडतात, लक्ष्मणाला कष्ट पडतात, तर नको हे झोपडी. गोस्वामीजींनी झोपडीला काडी लावून टाकली. रामायण घेऊन निघून गेले, फिरू लागले. अनेक आश्चर्य गोस्वामींच्या जीवनामध्ये झालेले आहेत. गोस्वामीजी राम राम जपत होते, कथा करत होते. तेवढ्यामध्ये एक विधवा आपल्या पतीचा देह घेऊन स्मशानाकडे जात होती. आता सती जायचंय, मग जाता जाता प्रणाम तरी करू संतांना. गोस्वामीजींना प्रणाम करण्यासाठी गोस्वामीजी सौभाग्यवती भव. ज्यावेळेस सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला, ती विधवा म्हणते, मृतक की सुहागिनी को औचक आशीर्वाद दिया, हो पुत्री सौभाग्यवती सुनी विधवा ने फरियाद किया. महाराज, मला तुम्ही सौभाग्यवती म्हणता, माझा नवरा इथं पडलेला आहे, प्रेत आहे, थोड्या वेळात आग्नी दिली जाणार आहे, मी त्यांच्यासोबत सती जाणार आहे. हा आशीर्वाद या जन्मातला आहे की पुढच्या जन्मातला आहे? गोस्वामीजीने सांगितलं या जन्मात दिलाय म्हणजे या जन्मातला आहे. मग हा तरी प्रेत आहे. बाबा कहाँ सुहाग मुझे तो विधवा ने बर्बाद किया, बोले आप भजो प्रभु को पुनि महामंत्र को याद किया. तू रामाचं भजन कर म्हणून गोस्वामीजींनी रामाचं स्मरण केलं. उठ बैठा मृतक सो मांस का देह, तो उठून थांबला. सगळ्यांनी गोस्वामीजींचा जय जयकार सुरुवात केला. वा वा वा, चमत्कार बिना नमस्कार नहीं होता है. मग गोस्वामीजींचा चमत्कार बघितला. मग दिल्लीचा बादशाहानी पत्र पाठवलं, इथं आम्हाला चमत्कार करून दाखवा. पत्र आलं, गोस्वामीजी गेले दिल्लीच्या दरबारामध्ये, म्हणे चमत्कार दाखवा. गोस्वामीजींनी सांगितलं आमच्याकडे राम आहे, मंत्र आहे, आम्ही राम राम जपतो, चमत्कार नाही. जो पण चमत्कार दाखवणार नाही तोपर्यंत सोडणार नाही. दामून टाका कारागृहामध्ये. कारागृहामध्ये दामून टाकलं. गोस्वामीजींनी हनुमंताला जे शिव्या दिल्या त्याचं एक पदच आहे शिव्याचं विनय पत्रिकामध्ये. म्हणे तू बलवान म्हणून घेतो, वीर म्हणून घेतो, आणि रामाच्या दासाला कोणी दामून ठेवलंय, तू शांत राहतो, तुला वाटत नाही काही. ज्यावेळेस हनुमंताला शिव्या दिल्या, हनुमंताचं डोकं सटकलं. हनुमंतांनी जे माकडं पाठवले दिल्लीमध्ये, दिल्ली भरून माकडं झाले, वानरच वानर. कोणाला चाव, कोणाला फाड, घरं तोड, पत्र्यावर उड्या मार, सगळे रक्तबंबाळ झाले. सगळीकडे आरडाओरड सुरुवात झाली. मग समजलेला डांबून ठेवल्यामुळे झाले, त्याला आणा बाहेर. गोस्वामीजींनी विचारलं आणखी चमत्कार दाखवू? नाही म्हणे, बस झालं. असे अनेक लीला गोस्वामीजींच्या जीवनामध्ये आहेत. गोस्वामीजी कृष्णाचं दर्शन घेतले. जर गोस्वामीजी झाले नसते तर काय झालं असतं?
अगर आपकी प्रतिमा कुछ प्रभुता अपने नहीं दिखलाती, यवन यातना सनातन संस्कृति चली रसात लको जाती, कृपा बारिधर राम कृपा की धीर बरसात नहीं होती, उसर जन जन में प्रेम भक्ति हरियाली कैसी लहराती, पाहन ही में की करता रस संचार बाबा तुलसी. या पाहन रूपी हृदयामध्ये रामरसाचा संचार कोण करू शकला असता? कली कुटील जीव निस्तार हेतू अवतार बाबा तुलसी. गोस्वामी तुलसीदासजी अनेक चमत्कार केले, ब्रह्महत्याराला मुक्त केले. मी राम मी ब्रह्महत्यारी आहे, मी ब्रह्महत्यारी आहे. गोस्वामीजी त्याच्या जवळ गेले, म्हणजे तू राम म्हणतो, मग ब्रह्महत्यारी कसा? लोक म्हणतात ब्रह्महत्यारी आहे, हा याचं पाप सगळं नष्ट झालं म्हणे. कशावरून? हे अन्न घे, समोर दगडाचा नंदी आहे, त्याला चारव, तो जर खाल्ला तर तुझे सगळे पाप नष्ट झाले. नैवेद्य घेऊन नंदीच्या समोर थांबला तर नंदीने नैवेद्य खाल्लं. याप्रमाणे गोस्वामी तुलसीदासांच्या जीवनामध्ये अनेक घटना घडल्या. गोस्वामीजी एकूण 125 ते 26 वर्ष जगले. गोस्वामीजींच्या शरीरामध्ये काही फोडा झाला, कारण परमात्म्याला आपल्या भक्ताचं सगळं प्रारब्ध संपून टाकायचं असेल ना, तर अंतकाळामध्ये त्यास एक अशी व्याधी जडवतो. त्या व्याधीचं दुःख भोगून भोगून सगळं प्रारब्ध इथं संपलं की मग परमात्मा त्यास आपल्या धामाला घेऊन जातो. एक फोडा झाला, त्याच्यानंतरही गोस्वामीजींनी विनयपत्रिकेसारखं काव्य केलं. बरेच दिवस गेल्यानंतर कलियुग, या रामचरित मानसमुळे सगळे लोक मुक्त होऊ लागले, म्हणून कलियुग गोस्वामीजींना त्रास दिल्याचं वर्णन आहे. आणि यानंतर गोस्वामी तुलसीदासजी 126 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपला देह ठेवण्याचा ठरवला. आणि श्रावण शुद्ध सप्तमी 1680 संवत 1680ला गोस्वामीजी श्रावण शुक्ला सप्तमी अशी गंगा के तीर गोस्वामीजींनी आपला देह सोडला. आणि तो जो देह सोडला त्या देहानंतर डायरेक्ट दुसरा देह धारण केला, ते म्हणजे प्रज्ञानंद सरस्वतीजी आहेत. कारण त्या तोलामोलाचं काव्य, तेवढ्या उच्च प्रतीचं काव्य रचणारा दुसरा महात्मा गोस्वामीजीनंतर भारतामध्ये कुणीही झाला नाही. ते गोस्वामी तुलसीदासजी, आमचे महाराष्ट्राचे गोस्वामी तुलसीदासजी, आमचे श्री प्रज्ञानंद सरस्वतीजी महाराज. दिवसभरातून 21 तास लिखाण करणं, एका ठिकाणी बसून राहणं, हे साधी गोष्ट आहे का? 2 तासाची निद्रा आणि इतर सगळ्या विधींना 1 तास देणं, असं कार्य ज्यांनी केलं ते श्री प्रज्ञानंद सरस्वती महाराजजी. त्यांचे आपण सर्वजण शिष्यवर्ग त्यांचे अनुग्रहित, त्यांचे कृपांकित. गोस्वामीजींच्या जयंतीनिमित्त रामचरितमानस पारायण केलात. 108 पारायण स्वामीजींच्या ग्रंथाचे झाले, पण एकदा मूळ ग्रंथही व्हायला पाहिजे या हेतूने आपण मूळ ग्रंथाचं पारायण केलात. त्या निमित्ताने, त्याच्या सांगतेनिमित्त आज गोस्वामीजी जयंतीच्या निमित्ताने आजची ही सेवा ज्यांच्या शिष्यांच्या समोर झालेली आहे ते गुरु श्री प्रज्ञानंद सरस्वतीजी महाराज, त्यांच्या चरणी ही माझी सेवा अर्पण करून माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. श्रीराम जय राम, जय जय राम. हरे राम 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 सीताराम राम राम. हरे राम 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 सीताराम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम.
सीताराम राम राम राजा राम राम राम. हरे राम 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 सीताराम राम राम. हरे राम 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 सीताराम राम राम. सीताराम राम राम. सीताराम राम राम. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सियावर राम